आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 11 स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग 3. अमृतधारा या काव्यात दंभ मान मदान्वित अशा पुंजीपतींना इशारा आणि मार्गदर्शन आहे. स्वानुभवा वाचून वेदांताची नुसतीच पोपटपंची करणाऱ्यांना आणि परोपदेशाचं पांडित्य करणाऱ्यांना ऐन प्रसंगाच्या वेळी त्यांची पाचावर धारण कशी बसते ते बजावून सांगितलंय. सद्गुरू कृपेची महती आणि साधनेचं स्वरूपही विशद करून सांगितलं आहे. स्वतःच्या अनुभव वर्णनात तारुण्यातील अहंकाराचं वर्णन आहे. मुमुक्षुत्वाची आच आणि या सर्वांवर कळस म्हणजे भक्तीची मुक्तीवरील भक्तीची स्वानुभवानं महती गायली आहे. आता काही काव्यपंक्ती अशा आहेत. का धनिका बेकदर बंगला बांधुनिया नवलाखी, पहा उद्या जिंकील तुला ती गरिबांचीच हलाखी. गरिबांच्या दुःखाचा विचार न करता त्यांच्याच जीवावर पुंजीपती होण्याचा हव्यास बांधून जे आपल्या ऐश्वर्यातच गुंगून जातात त्यांना भावी परिणामांची यात जाणीव करून देण्यात आली आहे. यात गरिबांचा कळवळा आहे, त्याचप्रमाणे धनिकांच्या हिताचं त्यांना मार्गदर्शनही आहे. गरिबीची दुःख काय असतात ती स्वामींनी स्वेच्छेनंच अनुभवलेली आहेत आणि भांडवलशाहीच्या अतिरेकीपणाचा परिणाम रक्तमय क्रांतीत कसा हे ऐतिहासिक सत्य डोळ्यापुढे आहे. अशी रक्तमय क्रांती न व्हावी ही त्यांच्या मृदुल हृदयाची आर्त हाक आहे. त्यावर या साकीत गीतेतील श्लोकार्थ देऊन खऱ्या आत्मोन्नतीचं दिग्दर्शनही केलं आहे. श्री भगवान सांगती भारती सिद्धांत असा बापा, आत्मकारणात ये पशंती ते भुंजते त्वघम पापाः. यातील 2रा चरण हा गीतेतील संपूर्ण चरणच असून थोडीशी रचना बदलून कुशलतेनं बसवला आहे. आपलं जीवन हे यथार्थ आहे, आपल्याच भोगासाठी नव्हे. इतरांना त्यांचा योग्य तो वाटा देऊन शेष भाग आपण घ्यावयाचा आहे. तसं न करणं म्हणजे ते पातकी पापच भोगीत आहेत असंच समजावं. पाप किंवा पुण्य यांच्या कर्मफलाचं माप पुरेपूर पदरात पडल्या वाचून राहत नाही असा अबाधित सिद्धांतही या साकीत वर्णिला आहे. सदा अबाधित सिद्धांत असा असो पुण्य वा पाप, पुरेपूर ते पदरी पडते कर्मफलांचे माप. तारुण्याच्या भरात विद्वत्तेचा भूतसंचार झाल्यामुळं चढलेला अहंकाराचा ताठा कसा भरला होता याचं वर्णन या 3 साक्यात फार सुंदर प्रकारे केलंय. ते असं. वेदांताच्या थोतांडाची पाठीवरती झूल, घालुनी तदा होतो सजलो तुंदिल नंदी बैल. गळ्यात खुळखुळ वाजत होते विषयांचे घुंगूर, पिटुनी ढोलकी हलिव मुंडकी म्हणे मीपणा थोर. ढुम 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 शब्दांच्या नादे ढोंग ढोलकी संगे, सांगे तैशी टाकीत होतो पाऊले पुढे मागे. हे वर्णन पुष्कळशा तरुण मंडळींच्या आचरणात आढळून येईल, परंतु तारुण्याच्या भरात त्यांना ते उमजणार मात्र नाही. मात्र पुढे तारुण्याचा भर जरा ओसरून दृष्टी थोडी निवळली म्हणजे हे वर्णन बरोबर आपलंच केलं आहे की काय असं अनेकांना वाटेल. स्वामी या तारुण्याच्या मदात बेहोशपणे कधीच वागलेले नाहीत. फक्त त्यांना या अहंतेचा स्पर्श जाणवण्या इतका अनुभव आला असला पाहिजे. तसं नसतं आणि ते या उन्मादात पछाडले गेले असते तर ज्याप्रमाणे तारुण्याच्या मदात आणि ऐश्वर्याच्या भरात सुशिक्षणाचाही शेणसडा झाल्याचं आढळून येतं तसं काही दृश्य दिसलं असतं.
परंतु स्वामींना या अहंभावाची चुणूक मिळाली आणि ते तत्काळ सावध झाले. आणि म्हणूनच त्यांनी ढोल फोडीला झूल घुंगरा दिले झुगारुनी दूर, सोहंभावे उडी घेतली अनंतात चौखूर. सद्गुरू पथदर्शी झाले आणि त्यांनी ओम तत्वम सोहम हंसहा ही श्रुतीची खूण दाखवली. याविषयी विस्तृत वर्णन देऊन आपल्या साधकावस्थेचं वर्णन केलं आहे. रात्रंदिवस साधना कशी केली आणि त्यामुळे माया ममतेचा फुंज कसा लोप पावला हे या 2 साक्यात दिसून येईल. सावधान मन करी रात्रंदिन सोहम मंत्र जपाते, अवन करी ते अखंड फिरते तलवारीचे पाते. औट पीठी करी चमचम सोहम तारा तेज पुंज, तेजे सहजे जाण लोपला माया ममता फुंज. यानंतर अहंभावाचा नाश करणारं सोहमभावाचं हत्यार हेही अहंभावाच्या नाशानंतर हातात अडगळीसारखं वाटू लागलं. खऱ्या आत्मसाक्षात्काराला हा अडथळा आहे. ज्ञानोबांनी म्हटलंय, तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू, ऐसा साधन हातियेरू हळूची ठेवी. साधनेचं महत्त्व कमी वाटू लागल्यावर मग वैराग्याची गोंधळूक, जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योगफळाचाही परिपाक, दशा जे का. ते शांती पैगा सुभगा, संपूर्ण ये तयाचिया आंगा, तै ब्रह्म हो आवया जोगा, होय तो पुरुष. खऱ्या बोधाला सोहमभाव हा देखील खपत नाही. हा अनुभवही आता पुरे. सोहमभाव हेही द्वैतच आहे. सोहमभावासहित माऊलीला शरण जावं असं वाटू लागतं आणि त्याप्रमाणे या साकीत माऊलीला आळवणी करून सांगितलंय, सोहम तेही अस्तवले ते नाही भोगिले माते, सोहम दर्शन अनुभविले ते लिहुनी ठेविले येथे. या गोड तक्रारीवरून एक महत्त्वाची गोष्ट सहज दिसून येते, ती ही की ही ज्ञानाची साधनासुद्धा माऊलीच्या कृपेनंच झालेली आहे. म्हणजेच ज्ञान हे भक्तीतूनच उगम पावलेलं आहे आणि त्याचं पर्यवसानही भक्तीतच होत आहे. ज्ञानाचा बोध हा वेगळेपणानेच राहतो आणि तो तसा राहू नये म्हणून ज्ञानोबांनी अमृतानुभवात हे बोधाचं ऋणशेष पाया पडोनी मिया सोडविले असं म्हटलंय. स्वामींची ही गोड तक्रारही अशाच स्वरूपाची आहे आणि या तक्रारीमुळे सोहम अस्ताला गेलं. देवच भक्त झाला, हा प्रत्यय आला. साधना पूर्ण झाली आणि पराशांती प्राप्त झाली. परमोज्ज्वल असा भक्तीचा अंतप्रांत विरहित असा प्रांत लागला. जीवन धन्य झालं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.